खासदार किरीट सोमय्या यांनी बकरी ईद जन्ममृत्यू दाखला घोटाळा, मिठानगर जमीन आणि वनविभागाच्या टीडीआरसह विविध मुद्द्यांवर पत्रकार परिषदेत भूमिका मांडली आहे. बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर मुंबई ठाणे परिसरातील गृहनिर्माण संस्थांमध्ये बकऱ्यांची कत्तल होऊ दिली जाणार नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. प्रशासनाने या भूमिकेला पाठिंबा दिल्याचा दावा करत कुर्बानीसाठी स्वतंत्र जागांची व्यवस्था करण्याचं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. घाटकोपर परिसरात काही मुस्लिम माफियांकडून बेकायदेशीर परवानग्या दिल्या जात असल्याचा आरोप सोमय्या यांनी केलाय. तसंच संबंधित भ्रष्ट महापालिका अधिकाऱ्यांविरोधात चौकशी सुरू असल्याचंही त्यांनी नमूद केलंय. ठाणे महापालिकेतील जन्ममृत्यू दाखल्यांबाबत मोठा घोटाळ्याचा आरोप करत सोमय्या यांनी राज्यभर या प्रकरणाची चौकशी सुरू असल्याचं सांगितलं. बांगलादेशी घुसखोरांना अवैधरित्या प्रमाणपत्र देण्यात आल्याचाही त्यांनी दावा केलाय. ठाण्यात विशेष तपास पथक स्थापन करण्यात येणार असून 4,000हून अधिक बेनामी प्रमाणपत्र दिल्याची माहिती आपल्या ताब्यात असल्याचं त्यांनी सांगितलं. तर मुंबईत 87,000 बेकायदेशीर आणि 19,860 बनावट प्रमाणपत्र देण्यात आल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला आहे. मुलुंडमधील मिठागर जमिनींच्या विषयावर बोलताना झोपडपट्टीमुक्त महाराष्ट्र हा आपला संकल्प असल्याचं सोमय्या यांनी सांगितलं. मिठागरांच्या जमिनी बिल्डरांच्या घशात घालण्याच्या प्रयत्नांना आपण विरोध केला असल्याचंही त्यांनी सांगितलं. काही ठिकाणी पुनर्वसन तर काही ठिकाणी परवडणाऱ्या किमतीत घरं उपलब्ध करून देण्याची योजना असल्याचं त्यांनी स्पष्ट केले. वन विभागाच्या टीडीआर विषयावर प्रतिक्रिया देताना हा जुना विषय असल्याचं सांगत वनक्षेत्र सुरक्षित ठेवून संबंधित जमीन मालकांना टीडीआर देण्याचा निर्णय योग्य असल्याचं मतही त्यांनी व्यक्त केलंय. वनक्षेत्र अबाधित ठेवत अन्यत्र विकास कामं करण्याची भूमिका त्यांनी मांडली आहे. ठाण्यातील जन्ममृत्यू दाखला प्रकरणात स्थानिक पातळीवरील मतभेदांबाबत त्यांना विचारलं असता बैठकीत कोणाचाही आवाज दाबला गेला नव्हता आणि स्थानिक नेते परस्पर चर्चा करून प्रश्न सोडवतील असं त्यांनी सांगितलं. तसंच ठाणे महापालिकेच्या आरोग्य विभागातील अधिकारी प्रमाणपत्रांबाबत समाधानकारक उत्तर देत नसल्याचाही त्यांनी आरोप केलाय. दरम्यान भाजपवर करण्यात आलेल्या आरोपांबाबत प्रतिक्रिया देताना खासदार किरीट सोमय्या यांनी आपण संजय राऊत यांची मानसिक अवस्था समजू शकतो अशी टोलेबाजी केली आहे. बकरी ईद च्या दिवशी मुंबई ठाणे परिसरात हाऊसिंग सोसायटी मध्ये बकरे कापू द्यायचे नाही या आमच्या मोहिमेला दोन्ही जिल्ह्यातल्या दोन्ही शहरातल्या प्रशासनाने महापालिकेने बऱ्यापैकी साथ दिली. पोलिसांनी पण काळजी घेतली आणि एक्सेप्शनल किस्सातच फक्त हाऊसिंग सोसायटीत बकरे कापले गेले. या संबंधात मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनाही आवाहन करतो आणि सगळ्या संबंधित महापालिकेत भारतीय जनता पक्षाचे नेते महायुतीचे आमचे सहकारी की आता अशा प्रकाराची सगळ्या महापालिकेना व्यवस्था करायला सांगणार आहे की ज्या कुणाला धार्मिक विधी बकरी ईदच्या दिवशी करायची आहे तर त्यांना कुर्बानीसाठी जवळच्या विभागात व्यवस्था केली जाणार. पुढच्या वर्षी एकही रहिवासी वस्तीत चाळीत सोसायटीत बकऱ्याची कत्तल करू दिली जाणार नाही. घाटकोपरवाल्यांचं म्हणणं आहे की या काळात पहिलं महानगरपालिकेने नोटीस दिलेली आम्हाला अचानक रद्द करण्याची परवानगी रद्द केली. आता याच्या पुढची लढाई आमची न्यायालयीन असणार आहे.